हॅलो मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात. तर मंडळी, मी आहे मुंबईमध्ये आणि 3-4-5 दिवस झालेत मला मुंबईला येऊन. आणि दिवसभर घरात बोर होते कारण मुलं आहेत हॉस्टेलला, ते पण आहेत गावी आणि मी एकटीच आलेली आहे मुंबईला. तर जाम कंटाळा येत होता. बहीण गेली ऑफिसला, आता वाजले संध्याकाळचे 6 आणि मी पण चालले थोडंसं बाहेर मार्केटला. तर मग चला, हे जायचं हे प्लॅनिंगमध्ये नव्हतं. मला बोलली होती ये बाहेर जाऊया आपण. मग तिचा फोन आला मला ऑफिसमधून निघाले म्हणून. मी पण निघाले घरातून. मग आम्ही गेलो डायरेक्टली सलोनमध्ये. तिला हेअर कटिंग आणि हेअर कलर करायचं होतं. तर मग माझं काय असं प्लॅन नव्हतं, म्हणजे विचार चालला होता की हेअर कटिंग करूया, पण आजच करायचं असं काही म्हणजे प्लॅनिंगमध्ये नव्हतं. मग जेव्हा सलोनमध्ये गेलं तर म्हणलं चला करूनच घेऊया, कारण केस खूप फ्रिझी झालेत आणि एकदम असे ना रफ झालेत केस. आणि म्हणजे वाढलेत केस भरपूर, पण खूप शेंडे असे वाढलेत आणि भरपूर हेअरफॉल होतोय माझा आता सध्या तरी. खूप केस गळतात आहे. म्हणून विचार केला की चला काहीतरी एक नवीन लुक मिळेल चेहऱ्याला, कारण भरपूर वर्ष झाली होती केस मी कटिंग केलेले नव्हते. म्हणजे थोडंसं ट्रिम करून घ्यायचे खालून, पण नवीन असं काहीतरी कटिंग नव्हतं केलं. तर म्हणलं आता काय ठेवून तरी काय फायदा आहे, थोडंसं कटिंग करूया आणि थोडंफार चेंजेस करायला हवं, कधीतरी चांगलं वाटतं. तर चला, तर मंडळी भरपूर वर्षानंतर मी थोडंसं माझं लुकमध्ये काहीतरी चेंजेस केलेलं आहे. आणि मग मम्मी पण येणार होती बहिणीच्या घरी, मग तिला घेऊन आले आणि तिला मग दाखवत होती की कसं कसं हेअर कटिंग केलेलं आहे माझं. आता हे थोडे वेळ राहणार फक्त, त्यानंतर परत तसंच होणार. ट्राय जरा बरं वाटतं आता. तुम्हाला कसा वाटला माझं हेअर कट, नवीन लुक मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मी पुढे फोटो अटॅच केलेले आहेत, फ्रंट लुक आणि बॅक लुक. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.